मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केज येथे येऊन शासकीय विश्रामगृहात एसआयटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल? खरं तर ही भेट काही दिवसापूर्वी ठरली होती, मात्र आज घेतली, नेमकी काय चर्चा झाली? एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत माझी आज भेट नाही झाली। त्यांचं काम चालू आहे, गुजर साहेब वगैरे सगळे मध्ये आहेत, पण त्यांचं काम चालू आहे। मी PI पाटील साहेब जे आहेत त्यांच्याशी भेट झाली माझी। त्यांनी मला फोन केला होता, जे आंदोलन आहे 25 तारखेला त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते गावाकडं येण्यासंदर्भात बोलत होते, पण मी केजला आल्यामुळं मीच त्यांच्याकडे आलो आणि आमची त्या संदर्भात चर्चा झाली। काय चर्चा झाली नेमकी? आंदोलन कशा प्रकारचं आहे, मागण्या काय आहेत, तर त्यांना ते निवेदन त्यांच्याकडे प्रिंट होती, ते त्यांना दाखवली आणि पुढील आंदोलनाची दिशा आणि जे आंदोलन होणार आहे अन्नत्याग त्या संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत झाली। बरं, दुसरा प्रश्न असा आहे, आज सकाळी आपण जे बालाजी तांदळे यांच्यावर आरोप केले होते की बालाजी तांदळे यांनी 6 डिसेंबर रोजी जो राडा झाला होता त्या दिवशी आरोपींची टेबल जामीन घेतली, मात्र तांदळे असे म्हणतात की मी जर जामीन घेतली असेल तर मला आरोपी करा, मी ती जामीन घेतली नाही। मी डिपार्टमेंटच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी ही गोष्ट बोललो होतो। जे आरोपीला आदर्श मानत असेल, जे आरोपीला रोल मॉडेल समजत असेल त्याच्याविषयी मी बोलणं टाळेल। आज त्याला बोलण्याची माझी इच्छा नाही आहे। तर दुसरं, आमदार सुरेश धस यांनी आज मसाजोग येथे भेट घेतली, नंतर ते परळीत गेले, महादेव मुंडे यांच्या पत्नीची भेट घेतली, मात्र दरम्यानच्या काळात कराड समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले। कसं बघता याच्याकडे? त्यांच्याकडून जे जसं पेरलं आहे तेच उगवलेलं दिसतंय। ज्या पद्धतीनं वाईट गोष्टींचं समर्थन केलं नाही पाहिजे, त्याला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे, तर वाचा फोडण्यासाठी न्याय मागण्यासाठी अण्णा हे परळीत गेले असता जे काही घटना दिसल्या आज त्या निंदनीय आहेत, चुकीच्या आहेत आणि त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षाही नाही। निश्चितच आपण बघतो हे होते धनंजय देशमुख यांनी आज केजचे PI वैभव पाटील यांची भेट घेतली, आंदोलनाबाबत चर्चा केली व आमदार सुरेश धस यांना परळीत ज्या पद्धतीनं काळे झेंडे दाखवले ती घटना चुकीची असल्याचं मत व्यक्त केले। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।